ते कारखान्याचे लोक येऊ आज ओंकारेश्वर शुगर्स या कारखान्यावरती या कारखान्याच्या परिसरातील ज्या शेतकऱ्यांनी आपला ऊस या गळीत हंगामासाठी घातलेला होता त्या ऊसाच्या बिलासाठी सातत्यानं मागणी करत आलेली आहे। आज परत एकदा शेकडो शेतकरी एकत्र येऊन आम्ही गाळप केलेल्या ऊसाचं बिल जर आमच्या 2 दिवसामध्ये आमच्या खात्यावरती टाकलं नाही तर उद्याच्या 8 तारखेला आम्ही या कारखान्याला टाळं ठोकू आणि सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशारा आजच्या या आंदोलनामधून शेतकऱ्यांनी कारखानदारांना दिलेला आहे। ही बाब कारखानदारांनी लक्षात घ्यावी। एकूण महाराष्ट्रामध्ये आपला साखर उद्योगामध्ये वेगळा छापा निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे हे ओंकार शुगर्सची कंपनी आहे। या कंपनीनं एक चांगल्या प्रकारची विश्वासार्हता निर्माण करण्याचं काम हा कारखान्याचं युनिट सुरू करताना केलं। शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला आम्ही मस्टरप्रमाणे ऊसाचं बिल अदा करू। कर्मचाऱ्यांचं प्रत्येक 4 तारखेला त्यांचं मासिक वेतन आम्ही अदा करू। ऊसतोड मजूर वाहतूकदार वाहन मालकांचं वेतन आम्ही महिन्याच्या महिन्याला अदा करू अशा प्रकारचं आश्वासन दिलं। एवढंच नाही, हजारो लोकांच्या साक्षीमध्ये कारखानदारांकडे पैशाला आमच्या कमी नाही आहे, आम्ही बिलकुल हे युनिट चांगल्या पद्धतीनं चालू अशा प्रकारची जाहीर वाच्यता या कारखाना चालवणारे जे कोणी प्रमुख आहेत त्यांनी या परिसरामध्ये केली होती। परंतु आज मात्र मागच्या 2 महिन्यापासून सातत्यानं बिल मागत असताना सुद्धा साधा ऊसाचा गाळप केलेला बिल अद्याप मिळत नाही आहे आणि या ऊसापासून गाळप केलेली साखर सुद्धा पूर्णपणे विक्री केलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतकरी विचारतायत की 2 दिवसामध्ये जर आमचं बिल पडलं नाही तर हे कारखान्याला आम्ही टाळा ठोकणार आहेत आणि आम्ही जाहीरपणे सत्याग्रहाचं आंदोलन या ठिकाणी करणार आहेत असा इशारा आज या ठिकाणी दिलेला आहे।